पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। कुंभमेळ्यासाठी शिखर समितीसह कुंभमंत्री समिती जाहीर करण्यात आली आहे। मात्र समिती जाहीर केल्यानंतरही साधू महंतांमध्ये नाराजी पसरली आहे। नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील साधू महंतांनी तातडीची बैठक बोलावली आहे। त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाड्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित असणार आहेत। यापूर्वी कुंभ प्राधिकरणामध्ये स्थान न मिळाल्याने साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली होती। तर शासनाच्या समितीमध्ये स्थान न दिल्याने साधू महंत काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे। लक्ष्मण, सुरुवातीला जेव्हा कुंभ प्राधिकरणामध्ये स्थान दिलं नव्हतं तेव्हा देखील साधू महंत नाराज होते, आत्ताही ते नाराज असल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती? खरं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू महंत आणि प्रशासन यांच्यामध्ये खटके उडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचाच हा भाग आहे अशा प्रकारची आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण कालच राज्य सरकारनं कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक शिखर समिती स्थापन केली, ज्या शिखर समितीमध्ये कुंभमंत्री असलेले गिरीश महाजन यांना अध्यक्षस्थान देण्यात आलेलं आहे। तर नाशिक जिल्ह्यामधले इतर जे 5 मंत्री आहेत त्यांना देखील स्थान देण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या समितीमध्ये, शिखर समितीमध्ये पुन्हा एकदा नाशिकमधील 13 प्रमुख आखाड्यांचे जे साधू महंत आहेत त्यापैकी एकाही साधू महंताची वर्णी जी आहे ती या शिखर समितीमध्ये लावण्यात आलेली नाहीये किंवा त्यांची मागणी देखील होती की यापूर्वी जे प्राधिकरण स्थापन झालं त्या प्राधिकरणामध्ये देखील या साधू महंतांचा सहभाग असावा अशा प्रकारची भूमिका या साधू महंतांची होती। मात्र त्या प्राधिकरणामध्ये देखील साधू महंतांना डावलण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता जे काही शिखर समिती स्थापन झालेली आहे त्या शिखर समितीमध्ये देखील साधू महंतांना घेण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे आता साधू महंत आणि राज्य सरकार यांच्यामधला संघर्ष जो आहे तो वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मध्ये प्रमुख 13 आखाड्यांच्या साधू महंतांनी एक तातडीची बैठक जी आहे ती देखील बोलवलेली आहे। पुढच्या 1 ते 2 वाजेच्या सुमारास या बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीमध्ये 13 आखाड्यांचे प्रमुख महंत जे आहे ते देखील सहभागी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये साधू महंत आणि प्रशासन यांच्यामध्ये खटके उडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी देखील जे संत संमेलन झालं त्यामध्ये देशाच्या संत संमेलनाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी देखील प्रशासनावर नाराजी। लक्ष्मण, साधू महंतांमध्ये नाराजी असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। सगळे अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बंद पाळण्यात आला। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या खालच्या पातळीवरील टीकेचे संतप्त पडसाद हे दुसऱ्या दिवशी देखील कायम असल्याचं पाहायला मिळतंय। सांगली पेठ रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आलाय। यावेळी रस्त्यावरील टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात येतोय। सांगलीची ही दृश्य आपण बघतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल यांच्याकडे। आसिफ, सांगलीचे जे नागरिक आहेत ते अतिशय संतप्त झालेले दिसून येत आहेत, त्यांचा रोष अजूनही दिसून येतोय, काय तिथली परिस्थिती आहे? प्रियंका मॅडम, आपण बोलताय तसं खरं आहे की कारण का राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। 2 दिवसापूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल आरवाच्या भाषेत खालच्या पातळीवर टीका केली होती आणि त्या टीकेचं तीव्र संतापजनक पडसाद उमटत आहेत। 2 दिवस झाले हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे त्यांची मागणी आहे की गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी। जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत। आज इस्लामपूरमध्ये बंद पुकारण्यात आलाय। त्याचमध्ये शेजार बाजारी छोट्या वाड्या आहेत तिथेही सुद्धा बंद पुकारण्यात आलाय आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आता संतप्त झालेत सांगली इस्लामपूर रोडवर आपला रोष व्यक्त करतायत, टायर जाळून निषेध व्यक्त करतायत आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक सुद्धा ठप्प झाली आहे। आणि आंबेडकर चौकात इस्लामपूर रोडवरील सध्या ही जे व्हिज्युअल पाहतात, आपण व्हिडिओ पाहतात, हे सध्या रस्ता रोकोचे व्हिडिओ आहेत आणि ऐकूनच राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। प्रियंका मॅम, निश्चितच अतिशय जे काही नागरिक आहेत तिथले कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत। आसिफ, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग आता सज्ज झालाय। या बोगद्याचा अंतिम टप्पा आज पूर्ण झाला। या बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव जापान का अगर एग्जांपल लें, टोक्यो से लेके ओसाका उसके बीच में बड़े शहर आते हैं, नागोया, कोबे, क्योटो, ये सब की सब इकोनॉमी एक हो जाती है, मल्टीप्लायर इफेक्ट होता है इसका।
1+1 2 नहीं 1+1 11 हो जाता है इससे। तो सारे के सारे इस क्षेत्र को बहुत बेनिफिट होगा। इस पूरे रीजन की इकोनॉमी में बड़ा एक अच्छा प्रभाव आएगा, एक मल्टीप्लायर इम्पैक्ट आएगा। ट्रेन की सर्विसेज इस तरह से डिज़ाइन की गई है कि पीक आवर्स में, सुबह और शाम का जो पीक आवर रहेगा उसमें हर आधे घंटे में ट्रेन चलेगी। पीक आवर्स में शुरू में हर आधे घंटे में ट्रेन चलेगी। बाद में जब पूरा नेटवर्क स्टेबल हो जाएगा तब हर 10 मिनट में पीक आवर में सर्विस मिलेगी। यानी मुंबई से अहमदाबाद जाना है तो आपको पहले से कोई टिकट रिजर्व कराना वाला सिस्टम सब निकल जाएगा। बिल्कुल स्टेशन पे आओ, 10 मिनट में गाड़ी पकड़ो और पहुंच जाओ 2 घंटे में अपने डेस्टिनेशन पे। ये पूरी सर्विस का एक नया तरीका निकलेगा और कंप्लीट। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे। मागील काही दिवसांपासून सातत्याने मोनोरेल बंद पडण्याच्या घटना वाढल्या होत्या। त्यामुळेच MMRDAनं मोनोरेलच्या संपूर्ण व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी मोनोरेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या बंद दरम्यान जुन्या मोनोरेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे। हैदराबादमध्ये तयार झालेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल ही आधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्यात येणार आहे। यामध्ये मोनोरेल सेवा अधिक सुरक्षित होणार असून 2 गाड्यांमधील अंतर कमी होऊन प्रवाशांना वेळेवर सेवा मिळणार आहे। याशिवाय MMRDAनं 10 नवीन मेक इन इंडिया रेकची खरेदी देखील केली आहे। मोनोरेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर काही दिवस करावा लागणार आहे। तर नवीन मोनोरेलच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत आणि प्रगत CBTC कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिग्नलिंग सिस्टम यावर आता काम सुरू आहे। तसंच ट्रेन ऑपरेटर प्रशिक्षण देखील सुरू झालंय। तर नवीन मोनोरेलच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत। नवीन सिग्नलिंग सिस्टम या मोनोरेलमध्ये बसवण्यात येत आहे। पुढची महत्त्वाची बातमी। महायुती सरकारनं गेल्या वर्षीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदतही झाली। या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू आहे। या योजनेतील काही पुरुषांनी देखील घुसखोरी केल्याचं दिसून आलं। तसेच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय। त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आलंय। आता सरकारने eKYC अनिवार्य केलंय। ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। eKYC साधारणपणे MahaDBT पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना eKYC ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये eKYC हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीण मध्ये पण आहे। eKYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं eKYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। 2 महिने लागतील, मुदत दिली आहे। आता ते हळूहळू कमी करत कानाचं काम आहे ते। त्यात हे पहिल्यांदा का नाही लावले, मग KYC करायला पहिल्यांदा का नाही सुरुवात केली? आता त्यांना ही संख्या कमी करायची आहे, त्यामुळं असे जाचक अटी लावून त्यांना वंचित ठेवायचं काम आहे। KYC कोणाला कळत आहे? काय गरीब माणसे, महिलांना कुठे कळत आहे? ते खेड्यापाड्यातल्या काय त्यांना कळणार आहे ना? कोण करून देणार आहे? हे सगळे बनवाबनवीचे खेळ आहेत।